मागचा आपण जो कथाभाग पाहिला त्याच्यामध्ये भगवंतांचा आणि रुक्मिणी मातेचा जो संवाद आहे, हा संवाद बहुतेक ठिकाणी सांगितला जात नाही, पण तो अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण इतर कथाभाग जे आहेत ते काय म्हणतात, केवळ कर्मणूक प्रधान असं आपण म्हणू शकतो. त्यातल्या काही कथा केवळ कर्मणूक प्रधान आहेत. पण हा जो संवाद आहे तो भगवंतांनी रुक्मिणी मातेला जे प्रश्न विचारले ते प्रश्न त्यांनी व्यवहारातले विचारलेत आणि उत्तरं जी आहेत सगळी ती मातेनं परमार्थातली दिलेली आहेत भगवंतांना. त्याच्यामुळे ह्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा संवाद आहे. त्याच्यानंतर भगवंतांच्या ज्या वंशपरंपरा आहे किंवा वंशवेल आहे त्या वंशपरंपरेमधले काही विवाह म्हणजे अनिरुद्धाचा विवाह येतो. त्याच्यानंतर रुक्मिणीबरोबर बघा युद्ध झालं आणि बलरामांनी त्या सगळ्या एकूण विवाहाच्या काळामध्ये ते युद्ध पुन्हा झालं. बाणासुराबरोबर भगवंतांचं जे युद्ध झालं, अशा काही कथा आलेल्या आहेत. पण त्यापेक्षा पुढची महत्त्वाची कथा ज्याला अत्यंत महत्त्व आहे परमार्थाच्या दृष्टीने पारमार्थिक मार्गामध्ये असताना, ती म्हणजे देवर्षी नारदांची कथा. इथे जो कथाभाग आहे तो अत्यंत संक्षिप्त किंवा नारद महाराज भगवंतांच्या वेगवेगळ्या महालांमध्ये गेले आणि त्यांनी भगवंतांची विविध रूपं एकाच वेळेला त्या सगळ्या ठिकाणी कशा पद्धतीनं हे 16,108 संसार भगवंत एकाच वेळेला करतायत हे पाहण्याकरता म्हणून नारद महाराज गेले होते. आणि नारदांना त्या ठिकाणी वेगवेगळं दर्शन झालं. ते दर्शन काय झालं आणि याचं फक्त वर्णन आहे. पण भागवताच्या ज्या वेगवेगळ्या टीका आहेत त्यातली देवर्षी नारदांची ही जी कथा आहे ही मूळ भागवतामध्ये नाही. पण आपल्याला कथाभाग अधिक स्पष्ट करून किंबहुना त्या कथेमागचं जे तत्त्व आहे ते अधिक स्पष्ट करून सांगता यावं आणि संयुक्तिक अशी ती कथा आहे म्हणून ती फक्त सांगतो. देवर्षी नारदांकडे जेव्हा ही बातमी गेली की भगवंतांनी नरकासुराला त्याचा उद्धार केला आणि त्याच्या कैदेमध्ये असलेले जे सगळे राजे होते त्यांची मुक्तता केली आणि त्याचबरोबर त्या राजांच्या ज्या कन्या होत्या, राजकुमारी होत्या, त्यासुद्धा बंदिवासात होत्या. अशा हजारो स्त्रियांबरोबर भगवंतांनी विवाह केलेला आहे. आता देवर्षी नारदांना हा प्रश्न पडला, खरं वास्तविक भगवंतांबद्दल अशी कोणतीही शंका मनामध्ये येणं असं होऊ नये. पण नारदांना असं वाटलं की भगवंतांनी एकाच वेळेला एवढ्या सगळ्या राजकुमारींचं पाणी ग्रहण केलेलं आहे, तेव्हा या प्रत्येकीबरोबर भगवंत कसा काय संसार करत असतील. आणि म्हणून ही कथा या अर्थाने महत्त्वाची आहे. वास्तविक देवर्षी नारद जे आहेत हे संन्यासाश्रमी आहेत, म्हणजे त्यांनी विवाह केलेला नाही, संन्यासी आहेत. अखंड भटकंती चालू आहे देवर्षी नारदांची. पण तरीसुद्धा त्यांना एखाद्याच्या गृहस्थाश्रमामध्ये त्याचं काय चाललेलं आहे हे पाहण्याची जी उत्सुकता निर्माण झाली त्या उत्सुकतेला भगवंतांनी हे दिलेलं उत्तर आहे. नगरीचं फार मोठं वर्णन त्या देवर्षी नारदांचा जो गृहस्थाश्रम पाहण्यासाठी, भगवंतांचा गृहस्थाश्रम पाहण्यासाठी जो प्रयास आहे तेव्हा त्या नगरीचं फार मोठं वर्णन केलं आहे. आणि एका सकाळी देवर्षी नारद कुठे असतील भगवंत ह्या विचाराने रुक्मिणी मातेच्या महालामध्ये गेले. प्रत्येक
ज्या भगवंतांच्या 16,108 स्त्रिया सांगितल्यात, ह्या प्रत्येकीचे महाल वेगवेगळे असे सांगितलेत. 9 लाख वेगवेगळे महाल त्या सगळ्या परिसरामध्ये सांगितलेत. म्हणून मी तुम्हाला मागे एकदा म्हटलं होतं की हे जे वर्णन आहे हे काही आत्ताचा जो आपण भौगोलिक परिसर पाहतो त्या भौगोलिक परिसराचं वर्णन नाही, तर प्रत्यक्ष भगवंतांचा जो गोलोकधाम म्हणतात ते धाम घेऊन भगवंत या ठिकाणी अवतीर्ण झालेले होते. देवर्षी नारद ज्यावेळेला रुक्मिणी मातेच्या महालामध्ये आले तेव्हा त्यांनी पाहिलं की भगवंत आणि रुक्मिणी माता यांचा आपापसामध्ये वार्तालाप चालला. भगवंत उठले, देवर्षी नारदांचं पाद्यपूजन केलं, त्यांना प्रणाम केला. कारण आपल्याकडे अशी संस्कृती आहे, अतिथी देवो भव. त्यामुळे नारद महाराज हे अतिथी म्हणून आलेले आहेत. भगवंतांनी त्यांना प्रणाम केला, पाद्यपूजन केलं, त्यांना आसनावरती बसवलं आणि मग बाकी त्यांच्यामध्ये पुन्हा वार्तालाप सुरू झाला. द्वारकेमध्ये सध्या काय चाललंय अशी खुशाली नारदांनी विचारली. भगवंतांनी नारदांना अपेक्षित अशी सगळी उत्तरं दिलेली आहेत. मुळामध्ये देवर्षी नारद कशा करता आलेले आहेत हे भगवंतांना पक्क माहिती आहे. त्यांना माहिती आहे मुळामध्ये नारदांच्या मनामध्ये काय चाललं आहे, तर ते सुद्धा भगवंतांच्या लक्षात आलेलं आहे. म्हणून देवर्षी नारदांनी काही काळ तिथे काढला आणि दुसऱ्या महालामध्ये गेले. दुसऱ्या महालामध्ये पाहिलं तर भगवंत संध्यावंदन करत आहे. सकाळची वेळ आहे आणि त्याच्यानंतर देवपूजा, स्नानसंध्या इत्यादी कर्म भगवंत करत आहेत. पुन्हा देवर्षी आले. याच्या आधी आपली गाठ पडली आहे असं भगवंतांनी देवर्षींना एकदाही जाणून दिलेलं नाही. म्हणजे आत्ता तुम्ही रुक्मिणी मातेच्या महालामध्ये मलाच भेटून आला आहात हे भगवंतांनी आपल्या चेहऱ्यावरून दाखवलं सुद्धा नाही. पुन्हा नारदांचं स्वागत केलं, पुन्हा पाद्यपूजन केलं. ती सगळी प्रक्रिया जी करतात ती सगळी केली आणि नारदांना विचारलं, नारदांना सांगितलं की आग्रह केला की नारदा तुम्ही काही काळ थांबा आणि आमच्याबरोबर प्रसाद ग्रहण करा, भोजन करा आणि मग इथून जा. नारद म्हणले नाही नाही, मी घाईमध्ये आहे, मला दुसरीकडे जायचं आहे. असं म्हणून त्या महालातून नारद बाहेर पडले आणि अजून एका तिसऱ्या महालामध्ये गेले. तेव्हा त्यांना असं दिसलं की भगवंत तिथे आपल्या लहान मुलांना खेळवत आहेत, कुणाला स्नान घालत आहेत, कुणाला पाठीवरनं घोडा ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीनं भगवंत करतात. देवर्षी नारद महाराज ज्या ज्या महालांमध्ये म्हणून गेले तिथे तिथे भगवंत त्यांना दरवेळेला दिसले. दरवेळेला देवर्षी नारदांचं पाद्यपूजन भगवंतांनी केलं आणि त्यांना हाच प्रश्न विचारला की तुम्ही थांबा, आमच्याबरोबर भोजन करून जा. आणि नारदांनी त्यांना दरवेळेला हेच उत्तर दिलं आहे की मी आत्ता घाईमध्ये आहे, मला दुसरीकडे जायचं आहे, तेव्हा मला मी आत्ता काही भोजनाला थांबू शकणार नाही. भगवंतांनी त्यांच्या मनामध्ये काय चाललं आहे हे निश्चित ओळखलं आणि भगवंत मनामध्ये म्हणतायत, नारदा हे बघा, तुम्ही जर सगळीकडे असंच म्हणालात की माझं भोजन झालेलं आहे तर तुम्हाला उपाशी राहावं लागेल आज. याचं कारण असं आहे की संन्यासाला ज्यावेळेला आपण त्याचं पाद्यपूजन करतो, त्याचं बाकी वंदन करतो आणि त्याला जेव्हा एखादी गोष्ट म्हणजे भोजन प्रसाद देणार, भोजन देणार, तर त्यानं नाही म्हणायचं नाही आहे. केव्हा नाही म्हणायचं आहे? जर त्याचं खरोखर भोजन झालं असेल तर त्यानं नाही म्हणावं. पण इतर वेळेला त्यानं तो प्रसाद भक्षण केला पाहिजे, अन्यथा त्याला म्हणजे त्यानं तयार काही करायचं नाही, त्याने बनवायचं काही नाही. त्याने जो गृहस्थाश्रमामध्ये आहे त्याच्याकडून या संन्यास आश्रमामध्ये किंवा इतर
3 आश्रम जे आहेत त्या इतर 3 आश्रमामधले जे सगळे आश्रमी आहेत, कोणाच तरी ऑडिओ चालू आहे तो बंद करा. इतर 3 आश्रमामधले जे लोक आहेत या सगळ्यांचा व्यावहारिक विचार जो आहे तो गृहस्थ आश्रमामध्ये जो आहे त्यांनी करायचा आहे. आणि म्हणून भगवंत नारदांना पुन्हा पुन्हा सांगतायत की तुम्ही आमच्याकडे भोजन करा, भोजन करा, भोजन करा. आणि देवर्षी नारद म्हणतायत की मला आत्ता घाई आहे, मला दुसरीकडे जायचं आहे. अशा पद्धतीनं हा सगळा नारद असं भागवतामध्ये असं सांगितलं की भगवंतांनी प्रत्येक ठिकाणी म्हणजे 16,000 स्त्रिया आहेत तर या 16,000 ठिकाणी वेगवेगळ्या कृती करताना देवर्षी नारदांना दर्शन दिलं. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत देवर्षी नारद हे वेगवेगळ्या महालांमध्ये फिरतायत आणि सगळीकडे ते हेच सांगतायत की माझं जेवण झालेलं आहे. तेव्हा त्या दिवशी नारदांना, ज्याला आपण उपास म्हणतो, उपवास असा शब्द आहे, पण उपवास घडलेला आहे. इतकीच भागवतामध्ये देवर्षी नारदांनी भगवंतांचा गृहस्थाश्रम पाहणे हा भाग आहे. पण त्याच्यामध्ये एक कथा जी संयुक्तिक आहे, याच्यावरच्या वेगवेगळ्या टीका वाचत असताना तर त्याच्यामध्ये एक कथा आली आहे, तीसुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती करता सांगतो. ह्याच दिवसाचा प्रसंग आहे. एका महालातून संध्याकाळच्या वेळेला भगवंत आणि देवर्षी नारद महाराज एकत्र बाहेर पडले आणि त्यांनी यमुनेच्या काठावरती फिरता फिरता देवर्षी नारदांना, भगवंत म्हणाले नारदा मला फार तहान लागली आहे, यमुनेच्या काठावरती आलेत बरं का, आजूबाजूला काही नाही आहे, तर समोर लांबच्या बाजूला ते जे गाव दिसतंय त्या गावामध्ये आपण जाऊयात आणि तिथून तुम्ही मला पाणी घेऊन या. नारद म्हणले ठीक आहे. आणि असं म्हणून एका क्षणामध्ये म्हणजे काही पावलं दूर गेले आणि तेवढ्यात ते नगर लागलं. देवर्षी नारदांनी एका घराचा दरवाजा वाजवला तर एका सुंदर स्त्रीनं ते दार उघडलं. नारदांना आत बोलवलं. काय हवं आहे म्हणाले तुम्हाला? ते म्हणाले मला पाणी हवं आहे. त्या स्त्रीनं नारदांना पाणी दिलं. देवर्षी नारदांनी ते पाणी प्यायलं आणि नारद महाराज निघून गेले. पुन्हा दुसरा दिवस उजाडला. पुन्हा तीच वेळ, तीच संध्याकाळ, तोच सगळा प्रसंग. नारदांनी दार वाजवलं, त्या स्त्रीनं दार उघडलं. नारद आत गेले. काय पाहिजे तुम्हाला मुनिवर? मला पाणी पाहिजे. देवर्षी नारदांना तिनं पाणी दिलं. पुन्हा नारद महाराज निघून गेले. असं किती दिवस चाललं आहे? तर असं 1 वर्ष चाललं आहे असं सांगतात. 1 वर्षानंतर जेव्हा नारद महाराज पुन्हा म्हणजे वर्षानंतर 365व्या दिवसानंतर 366व्या दिवशी पुन्हा देवर्षी नारद महाराज त्याच घरामध्ये गेले. तीच वेळ आहे आणि त्या घराचा दरवाजा वाजवला. त्या सुंदर युवतीनं दार उघडलं. नारद पुन्हा आत गेले. तिनं विचारलं की काय हवं आहे तुम्हाला? देवर्षी नारद म्हणले मला पाणी हवं आहे. तेव्हा ती म्हणाली तुम्ही हे पाण्याचं कारण काढून सारखे माझ्याकडे येत आहे, तेव्हा तुम्ही आज काही काळ थांबा आणि माझ्या घरच्यांशी एकदा बोलून घ्या. तिचे वडील आले. देवर्षी नारदांनी सांगितलं की माझं तुमच्या कन्येवरती प्रेम बसलंय, मला तिच्याबरोबर विवाह करायचा आहे. विवाहाला संमती दिली आणि त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला इथे येऊन राहावं लागेल, कारण मला दुसरा पुत्र नाही, तुम्हाला घर नाही, तेव्हा तुम्ही इथे येऊन राहा. म्हणून आता देवर्षी नारद, त्यांची ती पत्नी असे त्या एका घरामध्ये राहत आहेत. तिचे वडीलही आहेत. काही काळानंतर ते निवर्तले. त्याच्यानंतर अत्यंत सुखी संसार देवर्षी नारदांचा चालू आहे. आणि 4 आपत्य झाली आहेत त्यांना.
4 अपत्य झाल्यानंतर त्या अपत्यांबरोबर खेळण्यामध्ये इतका छान वेळ चालला आहे, अत्यंत नारद महाराज रममाण आहेत त्या सगळ्यामध्ये. आणि असेच पावसाळ्याचे दिवस होते आणि त्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये ती जी नदी होती वाहणारी, तिचं पाणी हळूहळू वाढायला लागलं. पूर एवढा मोठा आला की त्यानं त्या गावामध्ये पाणी शिरलं. त्या गावामध्ये पाणी शिरल्यानंतर स्वाभाविकपणे घरापर्यंत पाणी आलं आणि आता आपापले जीव वाचवावेत, म्हणजे एवढा पूर मोठा आला की आता आपापले जीव वाचवावेत या उद्देशानं, किंबहुना जीव वाचावे एवढं एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून आता त्या सगळ्या गावातली लोक आपापल्या घराच्या छपरांवरती जाऊन बसलेली आहेत. पुराचं पाणी एवढं वाढलं आहे की नारदांची ती जी पत्नी होती ती वाहून गेली. नारदांनी आपल्या 4ही मुलांना, म्हणजे एका बाजूला 2 मुलं, दुसऱ्या बाजूला 2 मुलं, अशा पद्धतीने धरून बसले आहेत. मोठा पुराचा लोट येतो, त्याच्यात नारदांची 2 मुलं वाहून गेली. पुन्हा दुसरा पूर आला, त्याच्यामध्ये उरलेली 2 मुलं वाहून गेली. आणि असं करता 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 नारदांचं जे गाव होतं, ज्या गावामध्ये हे सगळं घर होतं, त्या गावामधले सर्व नागरिक वाहून गेले. त्या घराच्या छपरावरती आता फक्त देवर्षी नारद महाराज बसलेले आहेत आणि आजूबाजूला कोणीही नाही. 7-8 दिवसानंतर हळूहळू तो पूर ओसरला, त्या पुराचं पाणी ओसरलं आणि त्याच्यानंतर देवर्षी नारद महाराज जेव्हा आपल्या घरामध्ये आता काय शिल्लक आहे हे बघण्याकरता म्हणून आले आणि त्यांनी समोर बघितलं तर समोर अक्षरशः काही नाही, पाण्यानं सगळं उद्ध्वस्त केलेलं होतं. हे देवर्षी डोळ्यानं समोर बघतायत आणि एवढ्यात पाठीवरती कोणीतरी थाप मारली आणि पाठीवरती थाप मारल्यानंतर नारदांनी पाठीमागे बघितलं. स्वाभाविक आपल्याला पाठीवरती कोणी हात ठेवला की आपण बघतो कोण आहे आपल्या पाठीमागे, असं म्हणून नारदांनी मागे बघितलं आणि भगवंतांनी नारदांना प्रश्न विचारला, नारदा तुम्ही पाणी आणताय ना, मला तहान लागली. त्या क्षणाला नारदांच्या लक्षामध्ये आलं की भगवंतांची ही जी माया आहे ती तरुण जाणं कोणालाही शक्य नाही. भगवंतांच्या मायेचं दर्शन भगवंतांनी एका क्षणामध्ये नारदांना घडवलं. कशा पद्धतीनं, तर त्यांच्या आयुष्यातली कैक वर्ष पुढे गेलेली आहेत. विवाह झाला आहे, त्याच्यानंतर अपत्य झाली आहेत, 4 अपत्य, त्याच्यानंतर तो मोठा पूर आला आहे, तोपर्यंत सगळं स्थिरस्थावर चाललं आहे आणि स्थिरस्थावर चाललेलं असताना भगवंतांनी अचानक ते सगळं एका क्षणामध्ये कसं काय मोडकळीला येतं ह्याचं दर्शन, म्हणजेच आपल्या मायेचं दर्शन देवर्षी नारदांना घडवलेलं आहे. नारद ज्या वेळेला भानावरती आले तेव्हा ते प्रत्यक्षामध्ये भगवंतांच्या आणि रुक्मिणी मातेच्या महालामध्ये आहेत, ज्या ठिकाणी देवर्षी नारदांचं पाद्यपूजन चालू आहे. आणि भगवंत त्यांना पुन्हा विचारत आहेत की नारद महाराज तुम्ही कुठल्या कारणाने आमच्याकडे येणं केलं आणि तुम्ही जर आलेलाच आहात तर आज आमच्याकडे प्रसाद भक्षण करा, भोजन करून जा. नारदांनी याच्या अधिकच्या क्षणामध्ये जी भगवंतांची माया आहे ती सगळी आठवली आणि त्याच्यानंतर भगवंतांनी जे सांगितलं, म्हणजे भगवंतांनी जो प्रसाद दिला त्याचा स्वीकार केला आणि त्याच्यानंतर देवर्षी नारद त्या ठिकाणाहून निघून गेले. अशा पद्धतीनं देवर्षी नारदांचा जो भ्रम होता, किंबहुना त्यांना जी शंका होती की भगवंत एकाच वेळेला एका महालामध्ये असणं स्वाभाविक आहे, पण ते एकाच वेळेला एवढ्या 16,108 स्त्रिया कशा पद्धतीनं सांभाळतात आणि कशा पद्धतीनं राज्यकारभार करतात, या सगळ्याचं दर्शन देवर्षी नारदांना भगवंतांनी या कथेमधून
करून दिलं आणि एका अर्थानं एक उपदेश भगवंतांनी दिला आहे की जो संन्यासी आहे त्यानं कधीही जो गृहस्थाश्रमी माणूस आहे त्याच्या संसारामध्ये लुडबुड करायची नाही. त्याचं काय चाललं आहे हे त्यानं पाहायचं नाही. याचं कारण असं आहे की तो जर ते पाहायला गेला तर तो पुन्हा मायेच्या बंधनामध्ये अडकण्याची अधिक दाट शक्यता असते. आणि म्हणून त्यानं अशा पद्धतीनं कोणत्याही मार्गाने गृहस्थाश्रमामध्ये काय चाललं आहे याची चौकशी करायची नाही, हे सांगण्याकरता म्हणून भगवंतांची ही लीला आहे. ही कथा इथे संपते.